कपींद्रः भूरि दक्षिणः सोमपः अमृतपः सोमः। 501 कपींद्रः कपी च असौ इंद्र च इति कपिवराह। म्हणजे कपी म्हणजे कपिहचा अर्थ डुक्कर आणि इंद्र हा जो मुख्यपण आहे, इंद्र जो आहे तो कपिवराह। वाराहं वपुः आस्थितः कपींद्रः म्हणजे वराह रूपात म्हणजे डुक्कराच्या रूपात, वपुः म्हणजे ज्यांनी आकार घेतला, आस्थितः आणि अस्तित्वात आला तो कपींद्रः। कपीनां वानराणां इंद्रः म्हणजे मोठी जी वानरं असतात त्यांचा स्वामी रामाच्या अवतारामध्ये तो सर्व वानरांचा स्वामी झाला होता, म्हणून कपींद्रः म्हणजे रामचा अवतार असा जो तो विष्णू। वानरांचा स्वामी राम, कपिह म्हणजे डुक्कर म्हणजे वराह अवतार घेतला तेव्हाही तो कपींद्रः। भक्त आणि भगवंत एकरूपच असतात म्हणून हे नावसुद्धा विष्णूचंच। ओम कपींद्राय नमः। 502 भूरि दक्षिणः भूरयः बह्वयः म्हणजे भरपूर, यज्ञ दक्षिणः यज्ञामध्ये दक्षिणा किंवा अर्पण केलं जातं। धर्म मर्यादा म्हणजे धर्माचे नियम मर्यादा दर्शयत दाखवणारा, किंवा अवतारामध्ये अवतार जेव्हा घेतो तेव्हा आपल्या वर्तनातून धर्माचं दर्शन करणारा। यज्ञं कुर्वतः यज्ञ जे करतात, विद्यन्ते इति अशा यज्ञामध्ये जो असतो तो म्हणजे ज्याला भरपूर दक्षिणा दिली जाते तो यज्ञात रूपात तिथे असतो। ब्राह्मणांना जो सन्मानाने वागवतो असा, जो सगळे धर्माचे नियम पाळून यज्ञ करतो त्याला भरपूर त्याच्या बदल्यात दक्षिणा देणारा, कर्माचं फळ देणारा असाही याचा अर्थ होतो। तो भूरि दक्षिणः। ओम भूरि दक्षिणाय नमः। 503 सोमपः सोमं पिबती म्हणजे सोमरस पितो। सर्व यज्ञेषु सर्व यज्ञांमध्ये यष्टव्य म्हणजे इच्छित देवता रूपेण इति इच्छित देवताच्या रूपाने जो सोमरस पितो असा तो सोमपः। धर्म मर्यादां दर्शयान म्हणजे धर्माच्या मर्यादा नियम दाखवतो। यजमान रूपेण जो यजमान रूप तोच झालेला असतो असा तो सोमपः। आराध्य देवतेच्या रूपात सोमरस प्राशन करतो। सर्व देवदेवता ह्याच्याच अभिव्यक्ती आहे म्हणून कोणत्याही देवतेला अर्पण केलेलं सर्व हाच ग्रहण करतो असा सोमपः। ओम सोमपाय नमः। 504 अमृतपः स्व आत्ममृत रसं पिबन अमृतयः म्हणजे स्वरूपात अमृत हे ज्याचं सार आहे, अर्क आहे ते पितो तो अमृतपः। किंवा असुरैही राक्षसांनी ह्रियमाणान म्हणजे पळवून नेलेला, चोरून नेलेला अमृतं रक्षित्वा अमृताचं रक्षण करतो। देवान पाययित्वा देवांना प्यायला लावतो। स्वयं अपि अपिबत स्वतःसुद्धा पितो। जेव्हा क्षीराब्धीचं मंथन झालं तेव्हा जे अमृत आलं ते राक्षसांनी पळवून नेलं होतं, मग परमेश्वरांनी मोहिनी रूप घेऊन ते परत मिळवलं आणि ते सर्व देवांना दिलं आणि स्वतःही प्यायले। अनंत सत्यरूप हा असतो म्हणून सतत आनंददायी असतो। अमरता अमृतत्वम अनुभव घेत असतो असा जो, आणि चंद्र रूपामध्ये सर्व वनस्पतींना सुद्धा जणू काही अमृत पुरवतो असा अमृतपः। ओम अमृतपाय नमः। 505 सोमः सोमरूपेण म्हणजे चंद्राच्या रूपात औषधी वनस्पती पोषण करतो तो सोमः।
किंवा उमयासहित जो पार्वतीबरोबर शिवः इति सोमः शंकर रूपात जो पार्वतीबरोबर संरक्षित असतो तो सोमः, किंवा सोमरस हे ज्याचं रूप आहे असा, किंवा चंद्र म्हणजे सोमः. ओम सोमाय नमः.